इरवाडीत इम्पिरियल साऊथ किचनचे थाटात उद्घाटन। सभापती वैकुंठ पाटील यांच्या हस्ते शुभारंभ। प्रवाशांना मिळणार व्हेज नॉनव्हेज बरोबरच दक्षिण भारतीय चवीचा आस्वाद। पेण तालुक्यातील इरवाडी परिसरात मुंबई गोवा महामार्गालगत नव्याने उभारण्यात आलेल्या इम्पिरियल साऊथ किचन रेस्टॉरंट आणि कॅफेचे उद्घाटन सभापती वैकुंठ पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले। प्रथमच इरवडी परिसरात शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र स्वयंपाकघर तसेच मुलांसाठी खेळण्याची जागा असलेले असे सुसज्ज हॉटेल सुरू झाल्याने स्थानिकांसोबतच प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे। यावेळी बोलताना सभापती वैकुंठ पाटील म्हणाले, इरवाडीत अशा दर्जेदार रेस्टॉरंटची नितांत गरज होती। या ठिकाणी दक्षिण भारतीय पदार्थांसोबतच इतर चविष्ट जेवण मिळणार आहे। मुंबई गोवा मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक उत्तम ठिकाण ठरणार आहे। स्थानिक रोजगारालाही यातून चालना मिळेल। या रेस्टॉरंटमध्ये इडली, डोसा, उत्तप्पा, वडा यांसारखे विविध दक्षिण भारतीय पदार्थ मिळणार आहेत तसेच चविष्ट असे व्हेज नॉनव्हेज पदार्थांबरोबरच जेवणाची चव खवय्यांना चाखायला मिळणार आहे। स्वच्छता आणि दर्जा राखण्यासाठी शाकाहारी व मांसाहारी स्वयंपाकासाठी पूर्णपणे वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे। याशिवाय कुटुंबासह येणाऱ्यांसाठी मुलांच्या खेळण्याची स्वतंत्र जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे। उद्घाटनप्रसंगी हॉटेलचे मालक राजेंद्रन कुंजुकृष्णन, अध्यक्ष शिबू कुमार यांच्यासह राजेंद्रन कुंजुकृष्णन यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच्याबरोबरच पत्नी जया राजेंद्रन, थोरला मुलगा अमित राजेंद्रन व सून विस्मया, दुसरा मुलगा अमलराज व सून स्टेफी जॉन्सन, तसेच नातवंडे ऑलिव्हिया, ॲरॉन आणि रयान हे यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पाहुणचार यजमान कुटुंबियांनी केला। इम्पिरियल कॅफे या हॉटेलचं आज उद्घाटन झालंय। खरं म्हटलं तर खवय्यांसाठी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं ब्रेकफास्ट असेल, जेवण असेल असं या ठिकाणी मिळतं आणि हॉटेलमध्ये आम्ही टेस्ट केल्यानंतर आम्हाला कळलं की साऊथ इंडियन डिशेसचा खराखुरा स्वाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। खरंच या ठिकाणी नवीन उद्योजकांचं, या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खरंच पेणकरांसाठीच नव्हे तर पूर्ण रायगडकरांसाठी या ठिकाणी खवय्यांसाठी खरी पर्वणी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।